मी शॉपिंग करत आहे. बघू शकताय मेंबर कसे कपडे बघतायत. आता आम्ही एक किल्ल्यामध्ये आलो आहे. त्या किल्ल्याचं मला नाव पण नाही माहिती, पण आम्ही आलोय. आम्ही चक्का सेटलमेंट करून आतमध्ये आलोय. आज आम्ही या किल्ल्याला आलो आहे. ते किल्ल्याचं मला नाव पण नाही माहिती, पण आम्ही आलोय. तुम्ही बघू शकता गाईज, हा दरवाजा बघू शकता. आमच्या दारकशीला लावायचं आहे. आता मंडळी आलेले आहेत आतमध्ये. किल्ल्यावरती मला दुसरा काय नाही आवडला, पण मला ही गोष्ट जाम आवडली. ही तोफ पोचलो आहे इथे दीव बीचला. जाम टाइम झालाय. आमची फॅमिली ऑलरेडी पुढे गेलेले आहे आणि आता आम्ही फक्त मागे 3 जण राहिले. हा एक आणि हा एक, बस. सौरभ खर्च करणार आहे त्या बोटीमध्ये जायला. आमचे स्पॉन्सर सौरभ राव. आवंड्याचा शेत विकून ते आलेले आहेत फक्त इथेशी. एक असतो माणूस, दुसरा असतो बकासूर. बकासूर पेक्षा हे दोघं लय मोठे आहेत. येही जे खाल्लंय ना, तर 3 प्लेट बिर्याणी फुल संपवून अजून एक ऑर्डर केले. यांचा चेहरा बघू शकताय ना तुम्ही. बस चालू आहे आणि इथे मेकअप करत आहे. बघू शकताय तुम्ही. बस मध्ये तरी कोण मेकअप करतं. काही द्वारकाला तेच लोक येतात ज्यांना द्वारकाधीचा बोलावा येतो. आणि फायनली आमची फॅमिली आज द्वारकाला आलेली आहे. इथे बसला आहे आमचा प्लेयर. फायनली द्वारका. आता आम्ही फायनली चाललो आहे नागेश्वर टेम्पलला. ते खूप प्राचीन आहे असं बोलतात. बघूया तिथे जाऊन कसं आहे सगळं दृश्य आपण बघू शकता. फायनली आम्ही आता नागेश्वर मंदिरात पोहोचलो आहे आणि आता आम्ही एंट्री करत आहे. तुम्हाला ठीक आहे. 8 नागेश्वर टेम्पल. तुम्ही बघू शकता शंकराची मूर्ती काय मोठी दिसते. शंकराचा साईज एवढा मोठा आहे, तर मग त्यांच्या नागाचा साईज काय असू शकतो. आता फॅमिली पण गाडीने उतरत आहे. बघू शकता का किती गर्दी इकडे. मंदिरासाठी जाण्यासाठी एवढी गर्दी. फायनली गाईज आता आम्ही एंटर केला आहे आतमध्ये. दर्शनासाठी रांगेत आहोत आम्ही. आमची मंडळी आधी पुढे आहे आणि आधी मागे. गाईज आम्ही जस्ट आता नागेश्वर मंदिरामध्ये एंट्री केली आहे आणि तुम्ही समोरचा दृश्य बघू शकता किती भारी वाटतंय. हे बघा.
अक्षरशः हालत जाम खराब झाली आहे. चालून चालून अक्षरशः झोप येत आहे. पण अजून चालावं लागेल. खूप लांब पण जायचं. आता आलो जेवायला इथेशी आपल्या गोपिका नदीवरती. बघूया इथलं टेस्ट कसं आहे. गाईज गोपीनाथ मंदिर गोपी तलाव आम्ही आता जस्ट बघून आलो आहे आणि तिथे आता बसले सगळेजण हवा खात आणि उसाचा रस पीत बसले आहे सर्वजण. जस्ट आम्ही आता जस्ट बाहेर निघालो जेवून आणि आता आम्ही चालू आहे आमच्या नेक्स्ट प्लेसवरती. बघूया कोणता प्लेस आहे, अजून मला नाव पण नाही माहिती. आणि ही आम्ही ट्रॅव्हल्स केले आहे, बघू शकता. AC बस केलेली आहे. आमचा मंडळ खूप श्रीमंत आहे आणि आमच्या मंडळातले हे अध्यक्ष सौरभराव बाकी दिसत नाही आहेत, हे खूप पैसेवाले आहेत, खूपच म्हणजे खूपच. आणि तुम्ही हे प्लेस बघू शकता, खूप भारी आहे, खूपच म्हणजे खूपच. आणि हवा पण खूप थंड लागते, मस्त गरम आणि थंड मिक्स सगळं येत आहे. मी आता बाहेर आलो आहे, खूप भारी वाटलं आहे, खूप भारी वाटलं आहे मला. जस्ट बाहेर आलो मी. तुम्ही एकदा नक्की इथे व्हिजिट करावा. वॉटर टेम्पल गाईज, खूप छान असं दिसतंय हो. भारी अशी फिलिंग येते इकडे आल्यावर. काही जगन्नाथपुरी माझी जाम इच्छा आहे, मला इथे खूप जायचं आहेच. एक ना एक दिवस मी जाईनच. आता ते देवावर कधी बोलवतात त्याच्यावरती. काहीच आता आपण सोन्याच्या द्वारकामध्ये एंट्री केली आहे. तुम्ही बघू शकता सगळे तर सोन्यासारखंच बनवलं आहे. पूर्ण प्रयत्न केला ते सोन्यासारखंच बनवायचा आणि डिट्टो जशी द्वारका होती तसं बनवायचा पूर्ण प्रयत्न केला ताई. हे त्यांचा जन्म कसा झाला होता कारावासमध्ये ते दाखवलं गेलंय त्याशी. ते त्यांना पाण्यातून कसे घेऊन चालले होते वासुदेवजी, त्यांचा हे छाया बनवलेला आहे, छायाचित्र बनवलं आहे. दाखवण्याचा प्रयत्न बनवला आहे पूर्ण. नाशिक पूर्ण वध जी राक्षसने पाठवली होती त्यांना वध करायला त्यांचं बनवलं आहे पूर्ण. त्यांनी पूर्ण ट्राय केलं डिट्टो बनवण्याचं. खूप भारी वाटतंय पण इथे येऊन. बलरामजी आणि श्रीकृष्ण त्यांच्या गायांसोबत. हे गोपी यांच्या घरी माखन चोरताना श्रीकृष्णांचं छायाचित्र. आणि हे शेषनाग आहेत, बलरामजीचा आणि लक्ष्मणजीचा अवतार.
श्रीकृष्ण कालिया दमनवर बसले होते. हे श्रीकृष्ण त्यांचा मामाचा वध करताना, कंस मामाचा वध करताना धनुचं त्यांनी मारलं बक्का केलं. गोपिकांबरोबर असल्या करताना बघा. आणि हे मीराबाई आहेत, त्यांची भक्ती ऐकताना श्रीकृष्णाची. आणि राधाकृष्णांची रासलीला. आणि हे श्री संदीपनी आश्रम, इथे ज्ञान घेताना. बालकृष्ण को झूले से बांधते हुए यशोदा जी. गोवर्धन पर्वत उतरताना श्रीकृष्ण जी. हे जगद्गुरु शंकराचार्य, नित्यानंद स्वामी, रामानुजाचार्य, महावीर स्वामी, गंगाचार्य, श्री धन्वंतरी, श्री संदीपनी ऋषी, वल्लभाचार्य, श्री दुर्वासा ऋषी, नारायण मुनी आपले. काहीच आता आपण आलो फर्स्ट फ्लोअर वरती. आणि आपण बघू शकतो आता चारो धाम असं अवतार दर्शन. हे बघा, बघा हे बघा आपले श्रीकृष्णाचे द्रौपदीचं वस्त्र हरणच्या बेलीस. एकदम डिट्टो बनवला आहे त्यांनी. तुम्ही एकदा नक्की इथे व्हिजिट करा. आणि गाईज ही बघा आमची मंडळी पण पुढे पुढे चालत आहेत. आपले लाडके हनुमानजी.
ब्रह्मा विष्णू महेश. गाईज तुम्ही नक्की इकडे एकदा विजिट करा, तुम्हालाही आवडेल. हे बघा किती भारी वाटते तशी. आणि पुन्हा एकदा आम्ही त्यांच्या भेटीला बटकेश्वर टेम्पलमध्ये आम्ही आलो आहे. बटकेश्वर गाईज वॉटर लोकेशन खूप आवाज सुटलेली आहे, खूप भारी वाटत आहे. बघू शकता समुद्राची किनारी आहे. खूप हवा पण सुटली आहे आणि खूप भारी पण वाटत आहे इथे येऊन. बडकेश्वर महादेव मंदिर समाज काय ना. आणि तुम्ही पण नक्की विजिट करा या स्पॉटवरती, एकदा तरी या तुम्ही इथे. काहीच रात्र झाली आहे, पण आम्हाला भाऊजींचं काम करायला बाहेर फिरावं लागतं दोघांनाच. एक हा आणि एक मी. फक्त एक थम्सअपचा टीन शोधण्यासाठी आम्ही पूर्ण मार्केट फिरून आलो, पण आम्हाला टीन काय भेटलेला नाहीये. काही कामाचे नाही इकडेची हे सगळे. हे फक्त इकडे पेप्सी ब्रँड वापरतात इकडे. टीन तर नाही, पण थम्सअप भेटला होता, पण त्याला पण लॉक लावून ठेवलंय. नाही सांगतात का अजून 1 किलोमीटर चालत जा पुढे, तेव्हा तुम्हाला भेटेल. काय करावं आता काही समजत नाही, जावं तर लागेलच. रात्रीचे 12:15 वाजलेत आणि आम्ही दोघं आमच्या फॅमिलीसाठी जेवण अरेंज करायला चाललोय. 12:30 वाजता 12:15 वाजता हायवेला लागलोय आम्ही. आतमध्ये सर्व 12च्या आधीच बंद होतं ना. आम्ही आता हायवेला आलो. आता इकडे भेटलं तर ठीक, नाही तर पाणी पिऊन झोपायला लागणार आहे आम्हाला आज. काहीच यांनी जस्ट आता एक रेडबुल पिली आहे 130 रुपयाची. हा पैसा मंडलाच्या खात्यात जोडला जाईल. मी आताच क्लिअरली करतो, हे पैसे मी मारले तर मला मंडलातून भेटले पाहिजेत. फायनली 2 किलोमीटर नंतर आम्हाला हॉटेल भेटला आहे. बघूया आता इथं ऑर्डर किती मिनिटात आपल्याला देतो. बघा कसं बसलाय शेड माणूस, मोबाईलमध्ये चॅटिंग करतो. त्यानंतर असं आम्ही गल्ल्यांना घरी चाललो आहे आता आमच्या हॉटेलवरती. अक्षरशः टरकून हातात आले, पण आम्ही काही नाही करू शकत, जावं तर लागेलच. पैसे पण वाचवायचे ते रिक्षाचे. मंडल आमचा श्रीमंत असला पण आम्ही कंजूस लोक आहोत. गाईज आजचा दिवस अजून आमचा एंड पण नाही झाला. जस्ट आता पार्सल भेटला आहे, घरी घेऊन चाललोय. रात्रीचे 1 वाजले आणि आम्हाला एक पण रिक्षा नाही भेटत आता. ना एक रिक्षा समोरून येते आणि ना एक रिक्षा मागून येणार आहे. कसा काय एवढं लांब, अजून 1.5 किलोमीटर चालत जायचं आहे आम्हाला इथून.